बहिणींनो, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये जिल्हा बँकांमध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे. कधीपासून? सकाळी 10 वाजल्यापासून DBTद्वारे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. बँक उघडताच खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकेत किती जमा होणार आहेत, बँकेचं नाव, ज्या बँकेचं नाव आहे ते तुमची बँक आहे का, यादी सगळी आलेली आहे. किती रक्कम आहे, तर बघा, नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 एकत्रित होतात 3,000 रुपये. तर 3,000 रुपये एकत्रित रक्कम जे आहे सरकारकडून आपल्याला देणार आहेत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक यशस्वी योजना जरी असली तरी मात्र सध्याच्या परिस्थितीत लाडक्या बहिणी त्रस्त असल्याचं आपल्याला पाहायला भेटत होतं. कारण सरकारकडून वेगवेगळ्या अटीचे शर्तीचे उल्लंघन लाडक्या बहिणींनी केले, असं म्हणून लाडक्या बहिणीचे हप्ते रुकत होते किंवा लाडक्या बहिणींना EKYC असेल, पुन्हा नवीन प्रक्रियेतून समोर जावं लागत होतं. मात्र सध्याच आता सगळं काही पूर्ण झालं असं वाटत असतं. तर तुम्ही थांबा, आता आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्रित भेटणार आहेत. आता बघा, वय किती असतं, तर 21 ते 65 वर्षातील वयोगटातील लाडक्या बहिणींना EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या अपात्र महिलांना यामध्ये वगळण्यात आलेलं आहे का, तर बघा, आर्थिकदृष्ट्या अपात्र महिलांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला घरात काही सगळं असेल तर ते तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ कसं देतील. आता बघा, पैसे न मिळण्याची मुख्य कारणे EKYC अपूर्ण किंवा चुकीची असणे. सध्याच तरी नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत EKYCच्या त्रुटीमध्ये तुम्ही पडणार नाही, तर EKYCमध्ये धडकणार आहात. यानंतर मात्र आधार क्रमांक चुकीचा भरलेला असेल, तर आधार क्रमांक जर चुकीचा टाकला असेल तरी होऊ शकतं. उत्पन्न निकषात न बसणं, म्हणजेच काय, तर उत्पन्न तुमचं निकषात जर नाही बसत असेल तरी, किंवा अपात्र बँक खातं, यामध्ये तुम्ही पैसे न मिळण्याचे मुख्य कारणं असू शकतात. आता बघा, ज्या बँकांमध्ये हप्ता जमा होत आहे, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, आणि यानंतर मात्र तिसरी बँक येते लाडक्या बहिणींनो बँक ऑफ इंडिया. तर चौथी बँक येते कॅनरा बँक, पाचवी पंजाब नॅशनल बँक, 6वी बँक ऑफ बडोदा, 7वी ICICI बँक, 8वी पंजाब अँड सिंध बँक, यानंतर 9वी पोस्ट बँक. आता ज्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली आहे, उदाहरणार्थ 10 नंतर सुरुवात होणार आहे, ते म्हणजे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पालघर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यानंतर मात्र जालना, छत्रपती संभाजीनगर. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की मराठवाड्याचा पट्टा आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतो. यानंतर मात्र मेसेज आला नाही तर काय करायचं तुम्ही, हा सगळ्यात मोठा प्रश्न लाडक्या बहिणींसाठी समोर येतो. त्याच्यावर उत्तर आहे, काही खात्यात रक्कम जमा झालेली असते ती SMS येईलच, मात्र ज्यांच्या खात्यात बॅलन्स तपासण्याचे यंत्र समजत नाही, मेसेज नाही आला, त्यांनी जे आहे बॅलन्स तपासण्यासाठी आपल्याला एक मिस कॉलही द्यावा लागतो. तो मिस कॉलही देण्यात यावा. यानंतर मात्र लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, अजून पैसे आले की नाही हे कसं बघायचं, तर आपल्याला सतत बॅलन्स चेक करावं लागेल. मात्र घाबरून जायचं नाही. घाबरून जर तुम्ही गेलात तर काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे, पैसे प्रत्येकाला येणार आहेत. मला माहीत आहे EKYC नंतरची ही फर्स्ट हप्ता आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना टेन्शनही असेल, मात्र काही काळजी करायची गरज नाही. सर्वांना पैसे येणार आहेत. या हप्त्यातच दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. EKYCच्या प्रक्रियेची यानंतरची पहिला हप्ता आपल्यासमोर दिसत आहे. रात्री 12 वाजेपर्यंत रक्कम जमा होऊ शकते. EKYC व बँक तपशील तपासा. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल लाडक्या बहिणींनो, EKYC संदर्भात तुम्ही भीत असाल तर मात्र भिवू नका. कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला EKYC कंपल्सरी जरी असली तरी त्याच्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा असा कोणताही स्पेशल उल्लेख नाही. एक लक्षात घ्या, 31 डिसेंबर 2025 ही लाडक्या बहिणीच्या EKYCची शेवटचा दिनांक मानली जाते, आणि यानंतर मात्र EKYCची प्रक्रिया बंद होणार. त्यामध्ये ज्यांनी EKYC केली तीच पात्र, ज्यांनी नाही केली ती अपात्र. मात्र त्या अगोदर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अडवणं हे सरकारला जमणार नाही, कारण नोव्हेंबरचा हप्ता सरकार अडवू शकत नाही.
त्याचं कारण हे तसंच आहे लाडक्या बहिणींनो, कारण तुम्ही 31 डिसेंबर 2025 शेवटची डेट दिली असल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अडवता येणार नाही. कारण रेग्युलरमध्ये तुम्ही 31 डिसेंबर डेट दिली म्हणजे शेवट 31 डिसेंबरच असेल आणि हप्ता रुकला कोणता, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे का? तर बिलकुल गरज नाही आहे, कारण तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ता तुम्हाला रेग्युलर भेटणार आहे. तर मात्र जानेवारी महिन्यापासून KYC कंपल्सरी लागेल, ही गोष्टसुद्धा तुमच्या कानात लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.